नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. जंतर मंतर येथील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी या बंदला पाठिंबा देत आज सर्व व्यापाऱ्यांनी डोंगरकडा बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे. तर पाहूया याविषयीचा स्वतेज न्यूजचा हा रिपोर्ट. देशाच्या इतिहासातील आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात ही शोकांतिका असलेली गोष्ट आणि लाजिरवाणी गोष्ट या सरकारच्या माध्यमातून घडत आहे. कारण आजपर्यंत म्हणजे 2014 पासून सतत दरवर्षी नीटचा पेपर हा फुटत आहे आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ या सरकारच्या माध्यमातून मांडला जात आहे. कित्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. म्हणजे मागच्याच वर्षी यावर्षीच्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये जवळपास 21 विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवून आत्महत्या करून त्यांची जीवनयात्रा संपवली आहे. एवढा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेला आहे. सरकारचं धोरण असते की विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये, नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं. हे करण्याऐवजी आज हे सरकार अमानुषपणे आणि हुकुमशाही पद्धतीने जंतर मंतर येथे होत असलेल्या काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी, त्यांच्याशी समन्वयाची भूमिका ठेवण्याऐवजी, त्यांच्याशी 4 शब्द गोड बोलून, त्यांच्याशी शांततेनं त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढण्याऐवजी स्वतःची हुकुमशाही कशा पद्धतीने लादता येईल या पद्धतीचा सतत प्रयत्न हे मोदी सरकार, अमित शहा करत आहे. अहो, त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितलेला आहे तो नैतिकतेच्या आधारावर मागितलेला आहे. आपल्या भारताचा इतिहास आहे की आजपर्यंत जेव्हा जेव्हा काहीतरी सामाजिक मोठी हानी झाली आहे तेव्हा तेव्हा त्या विभागाच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी हे राजीनामा देऊन नैतिकतेचं उदाहरण भारतीय संस्कृतीमध्ये रूढ केलेला आहे आणि तो एक प्रकारचा पुढे येणाऱ्या पिढींसाठीचा तो आदर्श असतो. पण या सरकारमध्ये सरळ सरळ राजनाथ सिंगांनी सांगितलं की हे काय UPA सरकार नाही, हे NDA सरकार आहे आणि NDA सरकारमध्ये हे राजीनामे घेतले जात नाही असं 2015ला राजनाथ सिंहांनी सांगितलं होतं. म्हणजे अशा इतक्या हुकुमशाही पद्धतीने हे चाललेला कारभार आहे आणि या कारभारातून अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, मजुरदारांनी, सर्वसामान्य नागरिकांनी कशाची करावी. आज आपण काल पाहतो आहोत की 20,000 सैन्यातील सैनिकांनी ते स्वतःचे रेजिग्नेशन देऊन सैन्यातून बाहेर पडलेले आहेत. कारण आपण पाहतो इस्रोचे जवळपास 100-1000च्या वर शास्त्रज्ञ हे इस्रोचं आपलं महत्त्वाचं संशोधन केंद्र असलेलं इस्रो म्हणून आपण पाहतो. जगामध्ये आपण त्याचा नावलौकिक आहे. जे मोदी सरकारच्या हस्तक्षेपामुळे ते सुद्धा सोडून जात आहेत. म्हणजे इथं बुद्धिमत्तेला किंमत नाही. ज्याच्या डोक्यात गोवर भरलेला आहे तो आजचा या काळातला, या देशातला सगळ्यात श्रेष्ठ माणूस म्हणून गणला जाणार आहे. जो बुद्धिजीवी आहे, बुद्धिवान आहे, शिक्षित आहे, त्याला कुठल्याही प्रकारची किंमत या भारतामध्ये नाही. फक्त हिंदू मुस्लिम करायचं, तंटे बखेडे निर्माण करायचे, अंधभक्तांच्या टोळ्या चांगल्या बुद्धिजीवी लोकांच्या अंगावर सोडायच्या आणि लेकरं चिरडून मारायचे. किती अमानुषपणे त्यांनी हल्ला करून त्या लेकरांना मारहाण केली आहे ते आपण सगळ्या भारतानं पाहिलं आहे. म्हणून आज या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून डोंगरकडा परिसरामध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद या डोंगरकडा परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी दिला आहे, डोंगरकडा परिसरांनी दिला आहे आणि या आंदोलनाला आणि या आजच्या आव्हानाला सुद्धा आमचा सर्वांचा भरपूर 100% पाठिंबा आहे. नाही, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रत्येक पालकाला, प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला, कष्टकऱ्याला लाज आणणारी ही गोष्ट आहे. अहो, भाजपला मतदान करणाऱ्या लोकांचे काय लेकरं नीटमध्ये पेपर देत नाहीत का? त्यांचे काय लेकरं परीक्षार्थी नाहीत का? किंवा ते का शिकत नाहीत का? किंवा ते शिकणार नाहीत का? अहो, सगळ्यांचा विचार करून जे योजना आखल्या पाहिजे, जे सगळ्यांच्या हिताच्या असल्या पाहिजेत असं या माध्यमातून सांगणं आहे. आणि हा जो कडकडीत बंद पाळलेला आहे हा अजून जास्त मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपामध्ये बंद झाला पाहिजे.
सरकारला तोपर्यंत यांच्या हुकुमशाही पद्धतीला न गाभारणारे पूर्ण कोणतरी आहेत असं जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ही भूमिका ती तशाच पद्धतीची हुकुमशाही पद्धतीची भूमिका घेत राहतील आणि विद्यार्थ्यावर, सर्वसामान्य कष्टकऱ्यावर, शेतकऱ्यावर, मजूरदारावर हा धर्माच्या नावावर हे अत्याचार करत राहतील. यांच्या धोरणं हे राबवत राहतील आणि यांना एक प्रकारची इथं हुकुमशाही स्थापित करायची आहे. मोदी आणि अमित शहाला हे एक प्रकारची हुकुमशाही स्थापित करायची आहे. अहो काय बोलतात त्यांचे डोक्यावर पडलेले सर्व नेते मंडळी, नेते तरी कसे बनवते ना, म्हणजे फार लाचार असलेले काही 4-2 द्यायचे नेते मंडळी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो की त्या लाठीमाराचं समर्थन करतात. शर्मेची गोष्ट आहे ही. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, एका राज्याचे पालक आहात आणि तुम्ही त्या लाठी हल्ल्याचं समर्थन करतात. आता निरागस लेकरांचे, लहान लेकरांचे 14-15 वर्षाच्या मुलींचे कपडे फाडण्यात आले, त्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण करण्यात आली. प्रत्येक व्हिडिओ आज बाहेर येताना आपण पाहत आहोत. ही चुकीची व्हिडिओ असतात आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश सुद्धा म्हणतो, न्यायव्यवस्था सुद्धा रखेत झाली आहे त्यांची की आम्हाला हे पाहण्यासाठी वेळ नाही. आणि मग वेळ आहे कशासाठी तुमच्यासाठी? तुम्हाला आहे कशासाठी वेळ? तुमचे भ्रष्टाचार दाबण्यासाठी तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे किंवा सार्वजनिक ठिकाणचे किंवा शासकीय भूखंड जे भडकावून स्वतःच्या प्रॉपर्टी गडगंती केलेली आहेत ते दाबण्यासाठी किंवा तुमच्या लेकरा बाळाच्या करोडो रुपयाच्या संपत्ती जमा करून तुमच्या लेकरा बाळाचं समाधान करण्यासाठी तुम्हाला वेळ आहे का? आपण विद्यार्थ्यांना एवढा पाठिंबा देत आहात, आता पुढच्या पिढीसाठी हे सरकार आपल्याला योग्य वाटतं का? अजिबात योग्य नाही. 2014ला फक्त काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून या सरकारला जनमतानं, बहुमतानं निवडून दिलं होतं. 2014 नंतर सगळी मोडतोड करून जे सरकार येत आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, सगळ्या मतदार याद्यामध्ये घोटाळा आहे. कुठलाही घटक तुम्ही शेतकरी घ्या, मजूरदार घ्या, नोकरदार घ्या, व्यापारी घ्या, कुठलाही घटक या सरकारवर समाधानी नाही, चुकी नाही. यांचे धोरण हे सगळ्याला मातीत घालणारे येतं. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था आज तळागाळाला गेली आहे. रुपयाचं अवलंबन हे 55-56 रुपयावरचा जेव्हा 2014ला हे आली होती मोदी सत्तेवर आले तेव्हा 56 रुपये डॉलरची किंमत होती. आज 98 रुपये झाली. म्हणजे तुम्ही देशाची प्रगती करताय की अधोगती करताय? म्हणजे फार देशाची वाट लावणारे या मोदी सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे. कोणीही खुश नाही या सरकारवर. पण नाईलाजानं यांनी सगळ्या यंत्रणा हायजॅक केल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या जजपासून, निवडणूक आयोगाच्या आयुक्तापासून ते सगळ्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःचे माणसं बसवलेले आहेत, स्वतःचे दलाल माणसं बसवले आहेत आणि त्या माध्यमातून एक प्रकारची दडपशाही निर्माण केली. ते राज्य करत आहे, बाकी काही नाही. या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना न्याय जर मिळाला नाही तर आपण या ठिकाणी तीव्र आंदोलन करू इच्छिता का? 100% विद्यार्थ्याला जर न्याय मिळत नसेल या देशामध्ये तर मग हा देश कोणासाठी चाललाय? शेतकऱ्याला जर याच्यामध्ये न्याय मिळत नसेल तर हा देश कोणासाठी काम करताय? मजूरदाराला जर न्याय मिळत नसेल तर हे देश आहे कोणासाठी? म्हणजे भारत हा देश या कष्टकरी शेतकरी समाजाच्या तळहातावर फोडामुळं निर्माण झालेला आहे. असंख्य क्रांतिकारक झाले, असंख्य शूरवीर झाले, नरवीर झाले, ज्यांनी इंग्रजांपासून आपलं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते सगळे शेतकरी मजूरदार वर्ग कुटुंबातले होते. कोणीही श्रीमंत घरातला नव्हता. जे काही त्यागी लोक होते ते त्यागी लोक त्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं, स्वतःला फासावर लटकून घेतलं आणि आज देशाचे जे आपण जे फळं टाकतो आहोत ते हे पांढऱ्या कपड्यातले दरोडेकर आज तिथे बसून देश लुटण्याचं काम या माध्यमातून करत आहेत. म्हणून या गोष्टीचा करावा तेवढा निषेध हा कमीच आहे आणि अधिक तीव्र स्वरूपाचा म्हणून यापुढे सुद्धा भविष्यामध्ये उभारू आणि या मोदी सरकारला त्यांना जा विचारू. तो आमचा अधिकार आहे, हक्क आहे. संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो आम्हाला अधिकार आहे.